पहिली निघत होती पहिल्याची वारीस आहे, इकडून आले वारे तिकडून गेले वारे, काही का फुलं टाकले लेझिम मध्ये आणलं. त्या काळामध्ये राजा महाराजाला आणत होते. आज आमच्यासारख्या लोकांना एक तुझी दारू द्या एवढ्या माणसाला तुम्ही लोक आदर सत्काराने आणता, किती मोठी गोष्ट आहे, साधारण आहे का? तुम्ही मान सन्मान पचन करण्याची क्षमता लोकांमध्ये नाही आहे. पचन नाही करत, पचन नाही करू शकत, ते सहन होत नाही. अरे कोणामुळे कोणाचे मान सन्मान वाढत आहे हे मी विचारत नाही. महानतेकी बाबा जिमदेजीने आपल्या बरोबर तुमच्या लोकांची मान सन्मान वाढवलेला हे साधारण बाब नाही आहे. आणि म्हणून महानतेकी बाबा जिमदेजीनं ह्या सर्व ज्या गोष्टी केल्या आहेत त्या गोष्टी जसं मगाशी सांगितलं की लोकांनी मरावं लागते. मी सांगितलं मेल्याच्या नंतर सर्वात शेवटी आमच्या अंगावर शाल टाकली जाते. लक्षात ठेवा, आमच्या अंगावर तुम्ही नाही, आम्ही बी मेलो तुम्ही बी मेला तर शेवटी शाल टाकली जाते. आम्ही मेलो राहतो. आज या कार्यक्रमाच्या आयोजकांनी डोंगरीजीनं सर्वांनी बावनकर्तीनं आमच्या अंगावर शाल टाकली आहे. शालला तिला फक्त श्रीफळ दिलेलं नाही आहे आणि पैसे दिलेले नाही आहे. 3 गोष्टी कमी आहेत, ते फक्त त्याच्यामध्ये लाया सुद्धा नाही, पैसे नाही. आम्ही मेलो का नाही? मग मेलो तर आम्ही जिवंत झालो कसे? आम्ही राग द्वेष शिवीगाळ झगडा भांडण वादविवाद का कसे मेलो? आम्ही वाईट विचार केले का? अरे दुःखाने म्हणावं लागते. फक्त आमची या मार्गामध्ये फक्त दारू सुटली, बाकी जसे तसे काम आमचे तेच चालू आहे. तेले लुबाडायचे, तेले लुबाडायचे, तेले फसवायचे हे काम आजही चालू आहे. आताच नाही, चोऱ्या पहिल्यापासून चालू आहे. बाबाच्या हयातीपासून. नाही युट्यूब मध्ये मार्गदर्शन ऐकून घ्या तुम्ही. तुम्हीच्या संघही चोरल्या होत्या, पेटीमध्ये गेल्या होत्या, मार्गदर्शन तुम्ही नाही ऐकलं. ज्यांनी केलं त्यांनी तुम्हाला सांगितलं. मग आज का? त्यावेळेस का बाबा होते ना, जिवंत होते, साक्षात होते. आजही आहे आत्म्यामध्ये. लोक म्हणते चांगले कर्म करा तर भगवान पाहते म्हणे, आणि मग वाईट कर्म करते तर कोण पाहिजे? भोग पाहिजे. तुम्ही तर भगवानच पाहिजे ना. आता ह्या कार्यक्रम लाईव्ह चालू आहे. लोक म्हणते मी चमकलो पाहिजे, मी दिसलो पाहिजे, मी फेसबुकवर आलो पाहिजे. आणि त्या फेसबुकवर या लाईव्हवर जाण्यापेक्षा तुम्ही आत्महत्या त्याचे कार्य करा. त्या महानतेकी बाबा जिमदेजीने दिलेल्या तत्वशब्दाची नियमाचे कार्य करा. तुम्ही त्याच्याजवळ बसणार आहे, लक्षात ठेवा. आता मी फोटो महानतेकी बाबा जिमदेजीचा दौरा पार्श्वनी क्षेत्राकडे झाला, एका ग्रामीण क्षेत्रामध्ये. तेव्हा 2 सेवकांना महानतेकी बाबा जिमदेजीनं त्यांना सांगितलं की बाबा उद्या दौरा आहे, आपण दोघेही त्या दौऱ्यामध्ये यावं. त्या सेवकांनी सांगितलं की बाबा उद्या शुक्रवारचा दिवस आहे, आम्ही त्या दौऱ्यावर येऊ शकत नाही, कारण बाजाराचे दिवस आहे, धंद्याचे दिवस आहे. म्हणून बाबा दुसरी व्यवस्था करत होते. ते जर नाही आले तर दुसऱ्यांना बाबा सांगत होते आणि दुसऱ्यांना ते घेऊन जात होते, परंतु ती संख्या पूर्ण करत होते. कार्यक्रम सुरू झाला, सर्व झालं. ते दोन्ही सेवक त्या क्षेत्रामध्ये, त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये पार्श्वनीच्या क्षेत्रामध्ये गेले. चर्चा बैठक झाली, चर्चा बैठक समाप्त झाली आणि बाबांना त्या दोन्ही सेवक दिसले. तेव्हा बाबांनी त्यांना आवाज दिला, बोलवलं, इकडे या म्हणे. तेव्हा ते दोघे सेवक बाबाकडे गेले आणि बाबांनी विचारलं, बाबांनी सांगितलं का म्हणे तुम्हाला आम्ही सांगितलं होतं का तुम्ही चला, तुम्ही आले नाही, आता तुम्ही काहून आले? त्या सेवकांनी सांगितलं की बाबा म्हणे तुम्ही आम्हाला म्हटलं, परंतु धंदा आमचा काही झाला नाही, गिराईकी नव्हती, म्हणून आम्हाला वाटलं की आम्ही भगवत कार्य करून घ्यावं, म्हणून आम्ही आलो म्हणून. बाबांनी म्हटलं ठीक आहे, तुम्ही आले, आता तीर्थप्रसाद घ्या. काय म्हटलं बाबांनी? तीर्थप्रसाद घ्या आणि तुम्ही आपल्या गावाने निघा. का 2 लोकांचे जेवण, 2 लोकांच्या स्वयंपाक त्या ठिकाणी होता आहे का? पुरू शकत नव्हता का? पुरत होता. परंतु काहून घडलं? ते बाबांचे शब्द, बाबांची निष्काम सेवा. त्या बाबाच्या शब्दामुळे, बाबाच्या निष्काम सेवेमुळे हा धर्म चालू आहे. तुमच्या आमच्यामुळे नाही, बाबांच्या शब्दामुळे. जर बाबाने निष्काम सेवा केली नसती, त्या शब्दाचे जर पालन केलं नसतं तर ही जागृत शक्ती तुमचे आमचे कार्य केले नसते. आणि त्या बाबांनी, महानतेकी बाबा जिमदेजी त्या दोन्ही सेवकांना वापस पाठवलं आणि त्या ग्रामीण क्षेत्राच्या किंवा शहरी क्षेत्राच्या शब्दामध्ये जर म्हणावं
झाल्यास त्या दोघांनाही बाबांनी हाकललं असे शब्द वापरता येईल. कारण बाबांना त्या भगवंताची गरिमा पाहिजे, भगवंताला दिलेला शब्द पाळायचा होता आणि बाबांनी त्या दोघांना वापस पाठवलं. आम्ही त्या शब्दाचे पालन करतो आहे किंवा नाही करत आहे, तर याचा विचार आपण लोकांनी करायला पाहिजे. आज महानतेजी बाबा जिंदूजी एक छोट्या छोट्या गोष्टीकडे विशेष बाबांचे लक्ष राहत होतं. छोट्या छोट्या गोष्टीकडे महानतेजी बाबा जिंदूजीचे लक्ष राहत होतं. एक दिवस महानतेजी बाबा जिंदूजीच्या कामटीमध्ये दौरा झाला. त्या सेवकांना सांगितलं महानतेजी बाबा जिंदूजीला, की त्या सेवकांनी म्हटलं की बाबा तुम्ही माझ्याकडे या आणि चहा आणि पाणी प्या, चहा आणि पाणी घ्या. महानतेजी बाबा जिंदूजीचा दौरा त्या ठिकाणी झाला. महानतेजी बाबा जिंदूजीचा दौरा झाल्याच्या नंतर त्या सेवकांनी, त्या कुटुंबाच्या लोकांनी, की एवढे मोठे संत, एवढे महात्मा आमच्या घरी येत आहे तर फक्त चहा पाणीमध्ये चालेल का, असा प्रश्न त्या सेवकांपुढे पडला. तेव्हा त्यांनी घरच्या लोकांना आलुपा बनवायला लावला. आणि जेव्हा बाबा गेले, जेव्हा बाबाच्या समोर जेव्हा आलुपा आला, तेव्हा महानतेजी बाबा जिंदूजीने सांगितलं तर तुम्ही शब्द कोणता दिला होता. त्या सेवकांनी सांगितलं की बाबा मला चहा पाणी, मला फक्त चहा पाणी पाहिजे. आता किलो 2 किलोचा पोहा केला तर आपण का संध्याकाळी त्याला भात माणूस खाणार नाही. भाऊ लाऊडस्पीकरवाला जरा लक्ष द्यायला इकडे. तर आम्ही त्या रात्री जेवणाच्या वेळेस त्या आलुपाचे भात म्हणून खाणार नाही आपण. पण महानतेजी बाबा जिंदूजी दयाळू सुद्धा होते आणि महानतेजी बाबा जिंदूजीने त्या सेवकाला, त्या कुटुंबाच्या लोकांना आदेश दिला आणि त्यांच्यासोबत जे सेवक गेले होते त्यांना आदेश दिला महानतेजी बाबा जिंदूजीला, तर तुम्ही म्हणे याच्या पोह्यात तुम्ही नाश्ता करा आणि बाबांनी फक्त चहा आणि पाणी पिलं, त्याच्या व्यतिरिक्त काही केलं नाही. आम्ही त्या ठिकाणी जर आलो असतो आम्ही काय केलं असतं, आम्ही काय केलं असतं, आम्ही शब्दाचे पालन केलं नसतं. प्रत्येक व्यक्ती